Okay. Hello. Hello. Yes, sir. Okay. ठीक आहे. टेक्स्ट मिळाले सगळ्यांना? कोणाला भेटत नाही असं असेल तर अवेलेबल आहेत बुक. आय थिंक मी काल इन्क्वायरी केली 20 कॉपीज आहेत. ठीक आहे, कोणाला जर भेटत नसेल तर सांगा. सर मला भेटत नाही. कुठे राहतो तू? केशवनगरच्या इथं. केशवनगर. तिथे एक मोर्या गोसावी माहिती आहे ना तुला? हो सर. हा, मी तिथे एक शॉप आहे बघ, त्यांच्याकडे काल मी इन्क्वायरी करून आलोय. तर एक 20 कॉपीज आहेत त्यांच्याकडे. मी तुला नंतर नंबर सेंड करतो, त्यांना कॉल करून कलेक्ट करशील. ठीक आहे, मी सांगून ठेवलंय कोणाला लागले तर द्याल म्हणून. फक्त आपलं नाव सांग आणि कलेक्ट करतो. चालेल सर. ठीक आहे. सो स्टार्ट करूया आपण. ठीक आहे. सो अरे नवीन कॉन्सेप्ट आपण स्टार्ट करतोय. ठीक आहे, C++ किंवा कोणत्याही प्रोग्रामिंग मधले जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये आता फक्त अरे, स्ट्रिंग पॉइंटर बाकी आहेत. त्याच आपण अरे स्टार्ट करूया. फंक्शन आपलं कम्प्लीट झालंय आणि थोडं आपण फोकस आता थोडं अरे कडे करूया. ठीक आहे. सो कोणाला माहिती व्हॉट इज अरे? Group of elements or ग्रुप ऑफ एलिमेंट्स. ओके, ठीक आहे. तर एक सिनारिओ असं आहे की आतापर्यंत जे आपण प्रोग्राम बघतोय, ठीक आहे, किंवा जे आतापर्यंतचे आपण सगळे प्रोग्राम केले त्यामध्ये आपण व्हेरिएबल कॉन्सेप्ट एक यूज करतोय. ठीक आहे, तर व्हेरिएबल म्हणजेच काय की लेट अज्युम की ऍज अ युजर किंवा ऍज अ तुम्ही जर तुमचं सॉफ्टवेअर किंवा सिम्पल आपण सॉफ्टवेअर नाही म्हणू शकत, सध्या प्रोग्रामिंगच करतो, राईट. सो प्रोग्राम जेव्हा तुम्ही करताय, राईट, सो या प्रोग्राम मध्ये ज्या काही व्हॅल्यू तुम्ही पास करताय, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बेसिक सिनारिओ आपण कन्सिडर करू की मला 2 नंबर ऍड करायचे. तर मी
पहिला विचार करतो की मला याच्यासाठी इनपुट किती आहेत, राईट? ए असेल, बी असेल, हे 2 नंबर्स मी पाठवतोय. तर इथे स्पेसिफिक आतापर्यंत आपण काय करत होतो, एक व्हॅल्यू, राईट, कोणतीही एक व्हॅल्यू ऍट अ टाइम आपण एकाच व्हेरिएबलला असाइन करत होतो, बरोबर आहे का? किती व्हॅल्यू घ्या किंवा किती व्हेरिएबल्स घ्या, किंवा असं आपण स्टेटमेंट म्हणू शकतो की जितके तुम्ही व्हॅल्यू टाकणार आहात तितके आपण व्हेरिएबल्स कन्सिडर करत होतो, राईट? फॉर एक्झाम्पल 2 नंबर जर मला ऍड करायचे असतील, राईट, तर आपण आतापर्यंत काय करत होतो, ए हा एक डेडिकेटेड व्हेरिएबल आणि बी हा एक दुसरा डेडिकेटेड व्हेरिएबल, राईट? ए ची व्हॅल्यू समथिंग, बी ची व्हॅल्यू समथिंग, आणि मग ऍड करून आपण आन्सर फाइंड आउट करतो, राईट? सो एक व्हेरिएबल लिमिटेशन आहे की ऍट अ टाइम एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, आणि ते ऑब्विस आहे का, कारण व्हेरिएबल म्हणजेच काय, मी तुम्हाला सांगितलं होतं ऍज अ प्रोग्रामर, एक व्हेरिएबल म्हणजेच तुम्ही एक इंटिजर व्हॅल्यू किंवा एक फ्लोट व्हॅल्यू किंवा नंतर आपण बघणार आहोत कॅरेक्टर थोडं डिटेलमध्ये. सो त्या मेमरी ब्लॉक मध्ये ऍट अ टाइम किती व्हॅल्यू राहू शकतात? ए नावाचा मी जर व्हेरिएबल घेतला, ज्याचा डेटा टाइप मी इंटिजर डिक्लेअर केला असेल, तर याच्यामध्ये किती व्हॅल्यू मी टाकू शकतो ऍट अ टाइम? 2, राईट? 2. 20,30 टाकू शकतो 2 व्हॅल्यू. सिंपल क्वेश्चन आहे की समजा तुम्ही प्रोग्राम मध्ये एक छोटा कोड लिहिलाय आणि याच्यामध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर केला ए नावाचा, फक्त डिक्लेअर केला, व्हॅल्यू दिली नाही, ठीक आहे? तर या व्हेरिएबल मध्ये सीन ने मी किती व्हॅल्यू टाकू शकतो? सर एकच. 1, 2, एकच सर. एकच, राईट? सो मी आधी जे स्टेटमेंट म्हटलंय ते चुकीचं होतं, 2 व्हॅल्यू मी टाकू शकत नाही, ठीक आहे? असे क्वेश्चन तुम्हाला ओरलला विचारतील. मे बी तुमची ओरल होण्याचे चान्सेस आहेत, कारण ऑलमोस्ट मला वाटतं की डिसेंबर नंतर हे सगळं आता डिसेंबरच्या आधीच मे बी चालू सुद्धा होईल, ठीक आहे? सो जेव्हा तुम्ही आन्सर द्याल तेव्हा प्रॉपर द्या. तर फॉर एक्झाम्पल सीन ए, याचं मिनिंग आहे की एकच व्हेरिएबल मध्ये आपण व्हॅल्यू टाकतोय आणि एका व्हेरिएबल मध्ये ऍट अ टाइम किती व्हॅल्यू राहू शकते? एकच, एकच. राईट? सो आता हा ऍरे कॉन्सेप्ट आणि व्हेरिएबल कॉन्सेप्ट याच्यामध्ये काय मेन कन्सर्न आहे की आपण व्हेरिएबल कडे पुन्हा का मागे गेलो, ठीक आहे? तर मला एक कळालंय की एक व्हेरिएबल ऍट अ टाइम एकच व्हॅल्यू होल्ड करू शकतो, राईट? फॉर एक्झाम्पल ए ची व्हॅल्यू असू शकते 10, किंवा 10 जर टाकली नाही तर मी टाकू शकतो 20. एक व्हॅल्यू ऍट अ टाइम राहू शकते. एका व्हेरिएबल मध्ये एकाच वेळेला 2 व्हॅल्यू राहू शकत नाही, का? कारण तो मेमरी ब्लॉक असतो, राईट? हे आपण सगळं बेसिक मध्ये बघितले. आता मेन कन्सर्न आहे की आज उद्या आपल्याला असे कोड आले, ठीक आहे? तुम्ही जेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलप करता किंवा ऍप्लिकेशन डेव्हलप कराल, एक युजर नसतो किंवा ऍप्लिकेशन यूज करणारा एकटाच असेल असं नाही, राईट? फॉर एक्झाम्पल सिंपल मी समजा माझ्याकडे सीएस साठी 10 मुले आहेत, किंवा सध्या मी 5च घेतो, ठीक आहे? ठीक आहे, हे 5 स्टुडंट्स आहेत माझ्याकडे, ठीक आहे? स्टुडंट 1, स्टुडंट 2, स्टुडंट 3, स्टुडंट 4 आणि स्टुडंट 5, S5, ठीक आहे? आणि मी इथे आहे, यांचे मी यांची एक्झाम कंडक्ट केली आणि यांचे पेपर सुद्धा चेक झाले, ठीक आहे? आता मला एक अशी रिक्वायरमेंट आहे की मी जो प्रोग्राम बनवेन त्या प्रोग्राम मध्ये मी या 5 जणांचे मार्क इनपुट करेन किंवा स्टोअर करून ठेवेन. सध्या आपण स्टोअर किंवा सेव्ह बघत नाहीये, कारण आपण डेटाबेस शिकत नाहीये, राईट? आपण फक्त व्हॅल्यू प्रोग्राम मध्ये टाकतो, प्रोग्राम क्लोज केला की तुमचं जी व्हॅल्यू तुम्ही टाकली होती ती फ्लश होऊन जाते. आता तुमच्याकडे सध्या जे तुम्ही शिकलात त्यामध्ये अप्रोच काय आहेत की तुम्ही 5 वेगवेगळे व्हेरिएबल्स घ्या, बरोबर आहे का? समजा मार्क्स फ्लोट मध्ये असू शकतात, सो फ्लोट S1, S2, S3, S4, S5, बरोबर? की मी 5 जणांचे व्हॅल्यू किंवा मार्क्स एकाच व्हेरिएबल मध्ये ठेवू शकतो. क्वेश्चन कळालंय सगळ्यांना माझं? Yes.
ठीक आहे. सो सिम्पल क्वेश्चन आहे की जर माझ्याकडे 5 स्टुडंट्स आहेत माझ्या क्लाससाठी CS ला आणि मला त्यांचे मार्क्स पेपर चेक करून झालेले आहेत. ठीक आहे. आणि समजा मी असं एक सिम्पल ऍप्लिकेशन बनवलं की या 5 जणांचे मार्क्स मी टाकणार आहे आणि त्यांना SMS जाईल की या टेस्ट मध्ये तुम्हाला इतके इतके मार्क पडले. S1 ला जाईल काहीतरी समजा 20 मार्कची टेस्ट होती. 19, 18, 90, 20 आणि 12 असे काहीतरी मार्क्स पडले त्यांना. ठीक आहे. तर जो स्टुडंट्स आहेत त्यांना मला रिस्पेक्टिव्ह SMS फंक्शनॅलिटी वगैरे मी बनवले. फक्त हे मार्क्स मला स्टोअर करायचे. तर माझं क्वेश्चन असं आहे की सध्या तुम्ही जी प्रोग्रामिंग शिकलेत त्यात तुम्ही 5 वेगळे व्हेरिएबल्स घ्याल की एका व्हेरिएबल मध्ये सगळ्या व्हॅल्यू टाकू शकता तुम्ही, ज्या 5 व्हॅल्यू आहेत त्या. क्वेश्चन पाच व्हेरिएबल घेणार. 5 व्हेरिएबल घेणार सर. राईट. सध्या तुमच्याकडे काहीच तुम्हाला माहित नाहीये. सो तुम्ही 5 वेगवेगळे व्हेरिएबल्स घ्याल. S1 स्टुडंट 1 साठी डेडिकेटेड असेल, राईट. S2 स्टुडंट 2 साठी असेल, डॅश S5 पर्यंत. का? कारण तुम्हाला सध्या अजून ॲरे ही कॉन्सेप्ट माहिती नाही. आता माझ्याकडे 5 स्टुडंट्स आहेत तोपर्यंत मी हे करू शकतो. 10 स्टुडंट्स आहेत तोपर्यंत ठीक आहे, 10 व्हेरिएबल्स डिक्लेअर करू शकतो. पण माझ्याकडे जेव्हा 100, 500 स्टुडंट्स आहेत, राईट, 100 स्टुडंट्स आहेत बॅच मध्ये, 60-70 आहेत, व्हेरिएबल डिक्लेअर करत राहणार का मी S1 to S60 किंवा S90 किंवा S100 पर्यंत? ऑब्व्हियसली नाही, राईट. सो याच्यासाठी माझ्याकडे एक ऑप्शन आहे, तो म्हणजे ॲरे. आता सिम्पल ॲरे म्हणजेच काय असेल? एका वर्ड मध्ये कलेक्शन. ठीक आहे. पण याच्या पुढे स्टेटमेंट अजून आहे, ते आपण पुढे बघूया. नुसतं कलेक्शन नाही, कारण कलेक्शन खूप प्रकारचे आहेत. ॲरे आहे, ठीक आहे, स्ट्रक्चर आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट्स आहेत, खूप प्रोग्रामिंग मध्ये कलेक्शन आहेत. फक्त ॲरे सुद्धा एक कलेक्शनचा टाइप आहे. आता कलेक्शन म्हणजेच ग्रुप, राईट. जसं आता आपण तुम्ही CS चे स्टुडंट्स फक्त जॉईन झाले, तिथे बायोचे स्टुडंट नसणार आहेत, IT वाले नाही आहेत, राईट. सो आपण कलेक्शन केलंय कोणाचं? CS च्या स्टुडंट्स राईट. तेच फक्त हे लेक्चर्स अटेंड करू शकतात. सेम ॲरे सुद्धा एक प्रकारचं कलेक्शन आहे. कलेक्शन म्हणजेच काय? ग्रुप. पण कोणाचा ग्रुप हे थोडं आधी आपण थेरॉटिकल बघूया. ठीक आहे. सो पहिला आपण थेरॉटिकल ॲरे शिकून घेऊ. ॲरेची गरज काय कळाली? सध्याच्या अप्रोच मध्ये व्हेरिएबल्स ऍट अ टाइम मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाहीये. सो त्याच्यासाठी अल्टरनेट वे आहे ॲरे. सगळ्यांना कळतंय इथपर्यंत? Yes, sir. येस सर. ठीक आहे. आता ॲरेला थोडं आपण पुढे पुढे जाऊ. मला एक स्टेटमेंट आतापर्यंत कळालं होतं की ॲरे हा एक कलेक्शन. एवढंच इनफ आहे का? नाही. ॲरे खूप मोस्ट किंवा इम्पॉर्टंट तर आहेच, पण वास्ट कॉन्सेप्ट आहे प्रोग्रामिंग मध्ये. आणि जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग शिकता, राईट, तेव्हा लर्निंग कर्व किंवा लर्निंग कसं असतं बघा, मी जेव्हा इंजिनिअरिंगला शिकलो तेव्हा ॲरे थोडा टफ जात होता स्टार्टिंगला. ठीक आहे. सो व्हेरिएबल्स आपल्याला येतात, इझिली येतात, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. लूप वापरता येतात, त्यानंतर इफ एल्स वगैरे सगळं वापरता येतं, स्विच केस पण वापरता येतं स्टार्टिंगला सगळ्यांना, आणि फंक्शन पर्यंत सगळं जमतं, कॉल बाय व्हॅल्यू पर्यंत सगळं येतं. इथून थोड्या तुमच्या नेक्स्ट लेवलची प्रोग्रामिंग स्टार्ट होते. पहिला फेज कम्प्लीट झाला की हा आहे दुसरा फेज प्रोग्रामिंग मध्ये, जिथे ॲरे स्टार्ट होतो. आणि ॲरे, पॉइंटर, स्ट्रिंग हे असे कॉन्सेप्ट आहेत, जर कळाले तर स्टुडंट पुढे जातात, अदरवाइज हे कळत नाहीये सोडून प्रोग्रामिंग इथे सोडतात. ठीक आहे. आणि मग इथून प्रोग्रामिंग बद्दलचा जो निगेटिव्ह विचार आहे की प्रोग्रामिंग जमत नाहीये, ठीक आहे, प्रोग्राम मला सॉल्व्ह करता येत नाही, लॉजिक रन होत नाही, इथून चालू होतं तुमचं. आता जर तुम्हाला बेसिक माहिती असेल त्या बेसिकलाच प्रोग्रामिंग मध्ये आणायचं आणि त्याच्यानंतर प्रोग्राम क्रिएट करत जायचं. म्हणून स्टार्टिंग पासून लक्ष द्या की ॲरे नक्की काय आहे. ठीक आहे. एका वर्डने डेफिनेशन चेंज होते. मी नंतर तुम्हाला सांगतो कोणता वर्ड आहे. फक्त 1 by 1 इथे लक्ष द्या. सो एक सेकंड. ठीक आहे. सो ॲरे इट इज अ कलेक्शन, राईट. पण कशाचं कलेक्शन आहे, कशाचा ग्रुप आहे? आता ही डेफिनेशन थोडी इलॅबोरेट करण्यासाठी मी तुम्हाला 2 सिनारिओ सांगतो. ठीक आहे. एक सिनारिओ आहे की सपोज तुमच्यापैकी 10 जणांना मी एक सांगितलं की आपल्याला एक प्रोजेक्ट बनवायचा आहे, ज्याच्यामध्ये स्टुडंट
मॅनेजमेंट सिस्टीम नावाचा आपण एक प्रोजेक्ट बनवूया असं मी म्हटलं. ठीक आहे. आणि दुसरं म्हटलं मी फक्त एक असं सॉफ्टवेअर किंवा एक सिंपल ऍप्लिकेशन बनवतोय ज्यात स्टुडंटचे फक्त CS चे मार्क्स आहेत ते मी होल्ड करून ठेवणार आहे किंवा सेव्ह करून ठेवणार आहे. फॉर एक्झाम्पल टेस्ट 1 असेल. ठीक आहे. तर माझ्याकडे समजा माझ्या क्लासमध्ये 5 स्टुडंट्स आहेत. तर रोल नंबर 1 त्याचे किती मार्क्स आहेत, रोल नंबर 5. ठीक आहे. एक सिंपल सॉफ्टवेअर. आता याच्यामध्ये बघा पहिलं आपण काही मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारतो त्याचे आन्सर सांगता येतात का चेक करा. ठीक आहे. आपण पहिलं या ऍप्लिकेशन कडे फोकस करूया. स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टम. ठीक आहे. सिंपल. समजा मला याच्यामध्ये स्टुडंटचं रोल नंबर, स्टुडंटचं नेम, स्टुडंटचे मार्क्स, ठीक आहे, आणि स्टुडंटचं ग्रेड. ग्रेड म्हणजे पर्सेंटेज काय असतील ते, किती पर्सेंट त्याला पडले ते सगळं स्टोअर करायचं. ठीक आहे. असे 5 स्टुडंट्स आहेत, 5 जणांचं स्टोअर करायचं. ठीक आहे. तर मला सांगा मी जी स्टुडंटची एका स्टुडंटसाठी विचार करा. समजा XYZ स्टुडंट आहे, त्याचा रोल नंबर समजा आहे 1. हा कोणता डेटा टाइप येतो? फ्लोट येतो, कॅरेक्टर येतो? 1 ही व्हॅल्यू कोणत्या टाइप मध्ये येते? इंटिजर. इंटीजर येते, राईट. नेम कॅरेक्टर. ठीक आहे. सध्या तुमच्यासाठी कॅरेक्टर आहे, अजून आपल्याला स्ट्रिंग व्हायचंय. सो मी इथे स्ट्रिंग टाकतोय. स्ट्रिंग म्हणजे सध्या लक्षात ठेवा कॅरेक्टरला एकत्र कलेक्ट केलं, ठीक आहे, तर त्याचं स्ट्रिंग होतं. ठीक आहे. सो तुमच्या आन्सर थ्रू आपण इथे मी स्लॅश कॅरेक्टर पण लिहितो. मार्क्स इंटिजर. ठीक आहे. इंटीजर पर्सेंटेज म्हटलं होतं मी, किंवा मार्क्स मे बी फ्लोट मध्ये पण असू शकतात. ठीक आहे. एखाद्याला 19.5 पडले तर मी ते फ्लोट ठेवतो. ठीक आहे. 19.5. आणि ग्रेड म्हणजे पर्सेंटेज. लाईक 75% आहेत म्हणजे कोणता डेटा टाइप द्याल तुम्ही? इंटिजर. सध्या इंटीजर ठेवूया. ठीक आहे. आता बघा इथे डेटा टाइपच्या एका कॉलम वरती जर तुम्ही फोकस केलं, याच्यामध्ये इंटीजर सुद्धा एक डेटा टाइप आहे, राईट. स्ट्रिंग डेटा टाइप सुद्धा आलाय, फ्लोट डेटा टाइप सुद्धा आलाय, इंटीजर सुद्धा आलाय. म्हणजेच इथे कॉम्बिनेशन्स आहेत किंवा सगळेच डेटा टाइप मिक्स झाले. असं नाही म्हणू शकत की इथे एकाच डेटा टाइपच्या ग्रुपची आपल्याला इन्फॉर्मेशन स्टोअर करायची नाही. इथे कोणताही डेटा टाइप सिनारिओ मध्ये येऊ शकतो. ठीक आहे. आता हा झाला पहिला सिनारिओ. दुसऱ्या सिनारिओ मध्ये मला फक्त मार्क स्टोअर करायचे. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल स्टुडंट 1, स्टुडंट 2 आणि स्टुडंट 3 समजा 3 स्टुडंट्स घेऊया आपण. याला CS मध्ये आउट ऑफ 20 चे मार्क्स पडले तिघांचे, ते मला स्टोअर करायचे. ठीक आहे. मार्क्स कोणत्या डेटा टाइप मध्ये घेतोय आपण? इथे फ्लोट. ठीक आहे. फ्लोट. तर मला सांगा स्टुडंट 1 चे मार्क्स आहेत 70.5. कोणता डेटा टाइप आला? फ्लोट आलाय का? फ्लोटच आलं सर. राईट. 17 व्हॅल्यू मी स्टोअर करू शकतो का फ्लोट मध्ये? 17.0. राईट. ती स्टोअर होतं ना 70.0. ठीक आहे. ही सुद्धा इथे अलाउड आहे, हे सुद्धा अलाउड आहे, दोन्ही चालते. आणि तिसऱ्याला समजा मार्क्स आहेत 20, हे सुद्धा फ्लोट मध्ये स्टोअर होऊ शकतात का? नाही. 20.0 होतील ना? हा 20.0 होतील सर. राईट. सो इथे बघा, इथे सिनारिओ क्लिअर आहे मला की इथे जे कलेक्शन होणार आहे व्हॅल्यूचं, व्हॅल्यू कोणत्या आहेत? 3च व्हॅल्यू आहेत. कोणत्या? एक तर आहे 17.5, दुसरी आहे 17 आणि तिसरी आहे 20. एकाच डेटा टाइप मध्ये येतात, राईट. तो म्हणजे मी डिक्लेअर केला ॲज अ फ्लोट, राईट. इथे तसं होतंय का पहिल्या सिनारिओ मध्ये? पहिल्या सिनारिओ मध्ये एकच डेटा टाइप आहे का? नाही सर. नाही. तुम्ही जरी इंटीजर फ्लोट मध्ये जम्बलिंग असाल तर इथे मी एक एक्सेप्शनल डेटा टाइप ठेवलाय, तो म्हणजेच स्पॉटलाइट चालू करतो. हे बघा, एक मिनिट. स्ट्रिंग वाला, राईट. टेस्ट हा न्यूमरिकल येणारच नाही, त्यामुळे इंटीजर फ्लोट नाही येणार. तो कोणता येणार? ऑलवेज कॅरेक्टर किंवा स्ट्रिंग, जसं तुम्ही म्हटलंय तसं कॅरेक्टर म्हणूया आपण. सो ॲरे म्हणजेच काय? ॲरेचं एक लिमिटेशन आहे की ॲरे कलेक्शन आहे, पण तो कशाचं कलेक्शन आहे?
सिमिलर डेटा टाईप. टेक्स्टबुक मध्ये थोडा वेगळा वर्ड तुम्हाला मिळेल, होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजेच सिमिलर. कळते? ॲरे, आता डेफिनेशन बघा, 3 वर्ड मध्येच मी ॲरेची डेफिनेशन केली. ॲरे, इट इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाईप इलेमेंट. इलेमेंट म्हणजे व्हॅल्यूज थोडक्यात. आता मला सांगा, ॲरे पहिल्या सिनारिओ मध्ये येईल की दुसऱ्या सिनारिओ मध्ये? दुसरे. दुसऱ्या सिनेरिओ मध्ये येईल सर. दुसऱ्या सिनारिओ मध्ये. इथे ॲरे येणार नाही, इथे दुसरे येतील, ते आपल्याला सध्या बघायचं नाही. मी तुम्हाला फक्त ॲरेच्या बाबतीत पुढे घेऊन जातोय. ठीक आहे. नाउ डेफिनेशन आपल्याला क्लिअर आहे. ठीक आहे. सगळ्यांना मी पुन्हा सांगतो की ॲरेची डेफिनेशन आपण काय केली एवढा डिस्कस करू. ॲरे, इट इज अ कलेक्शन ऑफ, होमोजेनियस वर्ड यूज करा, पण मी थोडा इझी वर्ड ठेवतोय, सिमिलर डेटा टाईप इलेमेंट. इलेमेंट म्हणजे व्हॅल्यू. डेटा टाईप हा एकच वर्ड आहे, सो मी इथे डॅश टाकले. ठीक आहे. म्हणजेच जर कोणी चुकून तुम्हाला क्वेश्चन विचारला, ठीक आहे, की क्रिएट ॲरे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कोणी तुम्हाला सांगितलं की क्रिएट ॲरे टू स्टोअर स्टुडंट नेम, स्टुडंट मार्क अँड स्टुडंट रोल नंबर, करता येईल का? नाही. नाही येणार. रिझन काय? नेम स्ट्रिंग टाईप येतोय, बदलतो. वेगवेगळे डेटा टाईप आहेत सर. सो मिक्सअप झालं की तो ॲरे करता येणार नाही. ठीक आहे. मी हे फक्त C++ साठी सांगतोय. IT वाल्यांसोबत थोडं डिस्कस केलं की तिथे जावा स्क्रिप्ट येते लँग्वेज, आणि जावा स्क्रिप्ट मध्ये ॲरे बनवता येतो मिक्सअप मध्ये. ठीक आहे. तर ते लँग्वेज स्पेसिफिक आहे. तुम्ही C++ शिकताय, सो C++ मध्ये ॲरे हा एकाच डेटा टाईपचा ग्रुप असला पाहिजे. C++, जावा, तुम्ही जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कडे जाणार आहात त्यांच्यासाठी. ठीक आहे. वेब आहे, जावा स्क्रिप्ट जिथे आहे, जे IT वाल्यांना लँग्वेज आहे त्यांच्यासाठी हे स्टेटमेंट थोडं वेगळं होतं. सो आपण तिथे जात नाहीये, हे लक्षात घ्या. आता मला एक कळालं की ॲरे हा एक असा कलेक्शन आहे जो सिमिलर डेटा टाईपचा आहे. अजून ॲरे मध्ये काय असेल ते आता आपण थोडं डीप मध्ये बघू ऍज अ प्रोग्राम पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट, किंवा फर्स्ट क्वेश्चन, हाऊ वी कॅन क्रिएट ॲरे. ठीक आहे. C++ रिगार्डिंग पहिला क्वेश्चन की ॲरे कसा क्रिएट करायचा, का क्रिएट करायचा हे मला कळालं. का क्रिएट करायचा, तर माझ्याकडे जेव्हा ग्रुप ऑफ व्हॅल्यूज येतात, ठीक आहे, त्यांच्यासोबत मला डील करायचंय, तर मला ॲरे क्रिएट करावा लागतो. ठीक आहे. दुसरा सिनारिओ सांगतो. फिबोनाची सिरीज ही कॉन्सेप्ट आठवते का कोणाला? हो सर. Yes, sir. सो ती एक नंबर सिरीज होती जिथून कुठून स्टार्ट होते? 0, 0 1 0 1 1. 1. सो हा सुद्धा एक ग्रुपच आहे, राईट. नंबर सिरीज जरी तुम्ही कन्सिडर केलं, नंबर्सचा ग्रुप आहे, सिरीज म्हणजेच काय, ग्रुप होत जातो पुढे पुढे. सो हा सुद्धा एक ॲरे होतो. ॲरेने सुद्धा तुम्ही तो प्रोग्राम करू शकता. ठीक आहे. आणि सिंपल आपण आधी पण शिकलोय, लूप लावायचं आणि ती व्हॅल्यू एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करत जायचं आणि तो व्हेरिएबल अपडेट करत जायचा. ठीक आहे. ह्या सुद्धा पुढच्या गोष्टी त्या सांगेन, कारण हा कोड जम्बलिंग करणारा येतो की बाय युझिंग ॲरे असं सुद्धा येतो म्हणतात. ठीक आहे, की एक्झामिनर की बाय युझिंग ॲरे फाइंड फिबोनाची सिरीज, ते आपण पुढे बघूया. पण पहिला क्वेश्चन की ॲरे क्रिएट कसा करायचा. ठीक आहे. आता जे एंटायर 1-2 सेशन होणार आहेत, तर दोन्ही सेशन साठी आपण एकच एक्झाम्पल घेणार आहोत, तो म्हणजे CS च्या स्टुडंटचे मार्क. 3 स्टुडंट घेऊ आपण, 5 घ्या, 3 घ्या, कितीही घ्या, पण मी तुम्हाला समजवण्यासाठी कमीत कमी 3 ठेवतो, म्हणजे तुम्हाला इझिली कळेल. ठीक आहे. आता पहिलं तर ॲरे क्रिएट कसा करायचा. ठीक आहे. सो याच्यासाठी सिंपल आपण जसं व्हेरिएबल क्रिएट करत होतो तसंच आपण ॲरे क्रिएट करणार. सो सिंटॅक्स फॉलो करायचंय. फक्त सिंटॅक्स तुम्हाला मी कम्पॅरेटिव्हली दाखवतो की व्हेरिएबल क्रिएट करताना तुम्ही काय करत होता आणि ॲरे मध्ये इथे फक्त चेंज करा. ठीक आहे. फोकस फक्त ॲरे कडे द्या, म्हणजे तुम्हाला इझिली कळेल. ठीक आहे. सो आपण काय करणार आहोत, 3 CS चे स्टुडंट्स आहेत, त्या तिघांचे मार्क्स ॲरे मध्ये कसे शो करायचे, पहिलं तर कसे ठेवायचे आणि कसे शो करायचे. जसं व्हेरिएबल मध्ये आपण व्हॅल्यू टाकत होतो, सेम
ऍरे मध्ये व्हॅल्यू टाकणार आणि बघणार, फक्त इथे कलेक्शन असेल व्हॅल्यूचं. ठीक आहे. सो पहिलं मला सांगाल, ऍरे सोडा, पण व्हेरिएबल कसं डिक्लेअर करतो आपण? एखादं व्हेरिएबल मी तुम्हाला डिक्लेअर करायला सांगितलं प्रोग्राम मध्ये, ए नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर करा, तर कसं डिक्लेअर करता तुम्ही? डेटा टाईप आणि व्हेरिएबलचं नेम. राईट. सिम्पल एक्झाम्पल म्हटलं तर तुम्ही काय करता, इंटीजर ए, ठीक आहे, किंवा फ्लोट असेल तर फ्लोट बी म्हणतोय. ठीक आहे, एवढंच लिहिता ना, की अजून काही लिहिता? हो सर, एवढं. सो व्हॉट इज इंट? Integer. Integer. नाही नाही, पण ते काय प्रोग्राम मध्ये इंटीजर म्हणजेच काय? डेटा टाईप. डेटा टाईप. Data. ठीक आहे. स्पेस देऊन व्हॉट इज ए? Variable. व्हेरिएबल नेम. राईट. मुलींमध्ये कोणतरी आन्सर देते पण आवाज लॅग होतोय. सेम बाकीच्या येतोय का, की माझ्या इथून नेटवर्क इश्यू? माझा आवाज प्रॉपर आहे ना सगळ्यांना? हो सर. हो सर. Yes, sir. ठीक हो, आहे. sir. ओके. आता बघा, ए नावाचं व्हेरिएबल आणि त्याचा डेटा टाईप सेम. ऍरे ही एक कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. ऍरेचं नाव काय द्यायचं हे तुमच्यावर आहे. ठीक आहे. ऍरेचे नाव जेव्हा द्याल तेव्हा प्रोग्रामच्या स्पेसिफिक द्या. फॉर एक्झाम्पल मार्क्स, या बाबतीत तुम्ही ऍरेचं नाव देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर समजा एम्प्लॉईचे डिटेल्स स्टोअर करायचे कोणाला, तर EMP नावाचा ऍरे डिक्लेअर करू शकता. ए नावाचा ऍरे काही जण क्रिएट करतात. काहीच नाव सुचत नसेल तर ARR नाव द्यायचं ऍरेला. ठीक आहे. शक्यतो ए नाव ठेवू नका, कारण ए वगैरे बी सी हे नाव जे आहेत XYZ सिंगल अल्फाबेट हे व्हेरिएबल साठी देतो आपण. सो मी तुम्हाला रिकमेंड करेन, ऍरेचं नाव काय द्यायचं हे जर तुम्हाला कळत नसेल तर ARR द्या शॉर्टकट. ठीक आहे. अदरवाईज मार्क्स द्या, एम्प्लॉई द्या. मी देतोय नाव मार्क्स. सगळ्यांना कळतंय? ठीक आहे. सो बघा, सिंटॅक्स जसं व्हेरिएबलचं नाव दिलंय तसं मी इथे देणार आहे सिंटॅक्स मध्ये पहिलं ऍरेचं नाव. अंडरस्क्रोल टाकतोय कारण एकच वर्ड आहे, तुम्हाला रिडेबल पाहिजे म्हणून अंडरस्क्रोल टाकतोय. ऍरे नेम. ठीक आहे. मी माझ्या प्रोग्राम मध्ये ऍरेचं नाव काय देणार आहे? किंवा आपण आपल्या प्रोग्राम मध्ये CS स्टुडंटचे जे मार्क्स ठेवणार आहोत त्यांच्यासाठी ऍरेचं नाव काय द्यायचं ठरलंय? Marks. मार्क्स. राईट. सो मी इथे ऍरेचं नाव देतोय मार्क्स. जिथे ए आहे तिथे फक्त मी मार्क्स टाकलो. राईट. आता मला एक विचार करायचा आहे की कलेक्शन आहे, ठीक आहे, किंवा कलेक्शन मी करणार आहे, पण सध्या 3 प्रकारचे कलेक्शन तुम्ही करू शकता. राईट. कारण तुम्हाला 3 डेटा टाईप माहिती. ठीक आहे. कारण जो वर्ड आहे इट इज अ कलेक्शन, पण कशाचं कलेक्शन? ऑफ सिमिलर डेटा टाईप. राईट. सिमिलर डेटा टाईप. डेटा टाईप म्हणजेच काय? एक तर इंटीजरचं कलेक्शन करा, एक तर फ्लोटचं कलेक्शन करा, किंवा एक तर कॅरेक्टरचं कलेक्शन करा. राईट. आता मला एक सांगा, तुमचे जे मार्क्स आहेत, ठीक आहे, हे मार्क्स इंटीजर येतील की फ्लोट येतील, किंवा तुम्हाला काय वाटतं? पण येऊ Integer. शकतो ना. ठीक आहे. आता इथे बघा, मोस्ट ऑफ असं सुद्धा आहे की सर दोन्ही सुद्धा येऊ शकतात. सो त्यावेळेला फ्लोट मध्ये जा. ठीक आहे. का सांगतो? समजा एखाद्याला 17 मार्क्स आहेत आणि एखाद्याला 18.5 मार्क्स आहेत. ठीक आहे. हे जर इंटीजर मध्ये रिप्रेझेंट करायचं झालं तर हे होतं 17 आणि हे होतं 18. बरोबर आहे का? हो सर. हो सर. पण हे जर फ्लोट मध्ये रिप्रेझेंट करायचं झालं तर 17 कसं रिप्रेझेंट होतं? 17.0. हा, आणि 18.5. 18.5. बघा, जर इथे जर इंटीजर ठेवला तर स्टुडंट 2 चे मार्क्स कमी होऊन जातील. ते अलाउड नाहीये. प्रोग्राम परफेक्ट असला पाहिजे. सो आपण इथे डेटा टाईप काय ठेवणार आहोत? फ्लोट. Float. सो सेम सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स मध्ये काही इतका डिफर नाहीये. फक्त इथे काय द्यायचं आपल्याला? आधी डेटा टाईप, जो माझा काय येणार आहे, किंवा आपल्या प्रोग्राम मध्ये काय आहे? फ्लोट. सगळ्यांना इथपर्यंत कळाले? Yes, sir. हो सर. जो Yes, sir. सिंटॅक्स इन शॉर्ट आतापर्यंत इतका तयार झालाय. डेटा टाईप स्पेस ऍरेचं नाव
आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट बाकी आहे, जर तुम्ही ऍरे बनवताय तर त्याच्यानंतर द्यायचं स्क्वेअर ब्रॅकेट, जो मी अजून दिला नाही आता, लास्ट स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये तुम्हाला काय मेन्शन करायचं, ठीक आहे. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये तुम्हाला द्यायचे ऍरेची साईज, ठीक आहे. तर ऍरेची साईज म्हणजेच काय आणि ती कशासाठी, ठीक आहे. बघा, ज्यांना इथपर्यंत कळाले त्यांनी एकच फोकस केला तरी कळेल. व्हेरिएबल मध्ये, ठीक आहे, कुठेही आपण स्क्वेअर ब्रॅकेट देत नाही. डेटा टाईप, व्हेरिएबलचं नाव. फॉर एक्झाम्पल मी जिथे आता स्पॉटलाइट फिरवतोय तिथे इंटीजर हा डेटा टाईप आहे कोणाचा, ए या व्हेरिएबलचा, ठीक आहे. आणि मग मी सेमीकोलन दिले म्हणजे माझी ही लाईन इथेच संपते, ठीक आहे. पण ऍरे मध्ये काय करावं लागतं आपल्याला, सेम कन्सर्न आहे, ऍरेचं नाव द्या, काही असू शकतं, मी इथे मार्क्स दिले, डेटा टाईप दिलाय फ्लोट. म्हणजेच कंपायलरला मी सांगतोय की मार्क्स नावाच्या ऍरे मध्ये कलेक्शन आहे, पण कोणाचं आहे, फ्लोट डेटा टाईपचे. म्हणजे याच्यामध्ये सगळे जे डेटा टाइप्स आहेत किंवा ज्या व्हॅल्यूज येणार आहेत त्या तू फ्लोट कन्सिडर कर. आता याचा ऍडव्हान्टेज काय, पहिलं साईजचं डिस्कशन नंतर करू, पण याच्यामुळे काय होईल बघा, कंपायलरला इझिली कळून जाईल, ठीक आहे. काय कळून जाईल की जी मेमरी अलोकेट करायची, ठीक आहे. आता इथे एका इंटीजर साठी प्रोग्रामिंग मध्ये आपण शिकलोय किती साईज लागते, कोणाला आठवते? सर रिपीट करा ना क्वेश्चन. ठीक आहे, जर कंपायलरला एक इंटीजर व्हॅल्यू स्टोअर करायची, ठीक आहे, तर किती साईज अलोकेट करावी लागते, म्हणजे एक इंटीजर व्हॅल्यू स्टोअर करायला किती साईज लागते? 2 बाईट. 2 बाईट, राईट. एक इंटीजर जर मला स्टोअर करायची असेल तर मेमरी मधली 2 बाईट साईज मला, किंवा 2 बाईट साईजची मेमरी मला लागेल, ठीक आहे. बीट नाही आहे, बाईट, BYT, ठीक आहे. बीट आणि बाईट मध्ये फरक आहे. आता सेकंड, एखादा फ्लोट व्हॅल्यू मला स्टोअर करायची मेमरी मध्ये, तर कंपायलरला किती साईज लागते किंवा किती साईज अलोकेट करेल तो आपल्याला? 4 बाईट. 4 बाईट, 4 बाईट. ठीक आहे. आता इथे साईज मॅटर का करेल बघा, मी इथे लिहितो साईज सिंटॅक्स मधलं, ठीक आहे. आता मला कंपायलरला सांगावं लागेल की मी जो ऍरे क्रिएट करणार आहे, ठीक आहे, हा ऍरे मॅक्झिमम किती साईज, मॅक्झिमम किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, ठीक आहे. साईज म्हणजे इथे बघायचं नाहीये तुम्हाला की 1 बाईट 2 बाईट. साईज म्हणजे थोडक्यात तुमच्या ऍरे मध्ये किती व्हॅल्यूज तुम्हाला स्टोअर करायच्या, ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 3 CS स्टुडंट्स आहेत किंवा 3 स्टुडंटचे मार्क्स मला स्टोअर करायचे, तर मी साईज किती देईन, मॅक्झिमम जी व्हॅल्यू असेल ती द्यायची, 3, राईट. राईट. जर तुम्हाला 5 नंबर्स होल्ड करायचे असतील ऍरे मध्ये, ठीक आहे, तर तुम्ही साईज किती मेन्शन कराल, 5. जेवढे तुम्हाला व्हॅल्यूज त्याच्यामध्ये टाकायचे ती व्हॅल्यू तिथे द्यायची, ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल CS मध्ये 3 स्टुडंट्स आहेत, तर मला माहिती आहे की माझ्यामध्ये 3 व्हॅल्यूज येऊ शकतात, राईट. सो मी इथे साईज किती देईन, माझ्या प्रोग्राम मध्ये मी ती देईन 3. आता इथे काय कंपायलरला कळेल की बघा, हेच एक्झाम्पल मी दिलंय, फ्लोट मार्क्स आणि ब्रॅकेट मध्ये दिले 3. सो कंपायलर लगेच काय करेल, 3 मेमरी ब्लॉक रिझर्व करेल, ठीक आहे. 3 मेमरी ब्लॉक असे रिझर्व करेल जे असतील सक्सेसिव्ह, किंवा तुम्हाला सिंपल वर्ड मध्ये सांगायचं झालं तर कंटिन्युअस, ठीक आहे. म्हणजेच जो काही मेमरी स्टार्टिंगला असेल तिथून पुढचे 2 ब्लॉक्स तो लगेचच त्याच्या सक्सेसिव्ह किंवा त्याचे जे आपण म्हणू शकतो जवळचे असतील तेच रिझर्व करेल, ठीक आहे. एक मेमरी ब्लॉक इकडे, एक मेमरी ब्लॉक तिकडे, असं नाही. सो तुमची जी पहिली व्हॅल्यू येणार आहे, ठीक आहे, ती स्टोअर होईल याच्यामध्ये. दुसरी व्हॅल्यू जी येणार आहे ती स्टोअर होईल दुसऱ्या ब्लॉक मध्ये, जे त्याच्या सक्सेसिव्ह किंवा कंटिन्युअस असेल, आणि तिसरी व्हॅल्यू या ब्लॉक मध्ये स्टोअर होईल, ठीक आहे. या ईच
ब्लॉकची साईज किती असेल किंवा याच्यामध्ये आपण कोणते व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, फ्लोट व्हॅल्यू. कळते? याची साईज असेल, प्रत्येकाची साईज किती असेल आता? 4 byte. 4 बाईट इच. का 4 बाईट? 4च बाईट का? कारण मी इथे काय दिलंय, फ्लोट. 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 सगळ्यांना कळालं आता? सो टोटल आपल्याकडे 12 बाईटची मेमरी रिझर्व होईल. कळते? कंपायलर आपल्याला काय म्हणेल, ठीक आहे, तू जी लाईन लिहिली, काय लाईन लिहिली, फ्लोट मार्क्स ऑफ 3, याचं मिनिंग आहे की तुला 3 ब्लॉक्स पाहिजेत, ते पण कंटिन्युअस, आणि फ्लोट डेटा टाइप तुला स्टोअर करायचे, तर 3 into 4 मी तुला 12 बाईट देतो. ठीक आहे? आता हे ओएस स्पेसिफिक आहे, विंडोज 10, विंडोज 8, विंडोज 8.1, तुम्ही जसं जाल तशी साईज व्हॅरी होते, पण रेफरन्स जो सांगतो त्या रेफरन्स प्रमाणे 4 बाईट लागते फ्लोटला, आणि त्याप्रमाणे ते रिझर्वेशन होते. ठीक आहे? आता डाऊट घेऊ आपण. हा, कोणाला डाऊट आहे? हॅलो सर. येस सर. सर तुम्ही मगाशी ते कंटिन्युअस म्हटलं ना, ते नाही कळालं सर. कंटिन्युअस आहे साईज. कंटिन्युअस सांगतो मी अजून. साईज आणि ब्लॉक कळाले? हो, ते कळालं सर. ठीक आहे. आता कंटिन्युअस म्हणजे काय बघा, पुढच्या स्लाइडवर जाऊ. ठीक आहे, बघा डेफिनेशन सांगताना मी काय आतापर्यंत सांगितलंय, इट इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाइप. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. ऍरे कसा क्रिएट करायचा ते पण आपल्याला कळालं, पण आता ह्या ऍरे मध्ये व्हॅल्यू कशा जातात, तर त्या कंटिन्युअस जातात. कंटिन्युअस म्हणजेच काय ते बघू. ठीक आहे, ठीक आहे. स्वतः मी काय केलंय बघा, प्रोग्राम मध्ये पहिली लाईन अशी लिहिली होती, सॉरी, इन्स्ट्रक्शन काय दिले आपण, फ्लोट मार्क्स ऑफ, इथपर्यंत सगळ्यांना कळालं या लाईनचं मिनिंग. मार्क्स हो इज सर. ऍरे. ठीक आहे, का ऍरे याचं सुद्धा आन्सर आहे, कारण मी त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट दिलंय. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजेच ऍरे असतो, आणि याच्या आतमध्ये आपण देतो साईज, आणि त्याचा डेटा टाइप आहे फ्लोट. ठीक आहे, आता कंटिन्युअस ब्लॉक म्हणजेच काय. ठीक आहे, आता लेट अज्युम की जेव्हा मी ही एकच लाईन लिहितो, एक लाईन फक्त मी टाकली कोड मध्ये. ठीक आहे, तर याचं मिनिंग काय की कंपायलर 3 व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. राईट, 3 स्टुडंटचे मार्क्स आहेत, सो 3 व्हॅल्यू स्टोअर होतील. पण ते कुठे स्टोअर होतील, तर जी करंट प्रेझेंट मेमरी आहे, अज्युम करा मी करंट मेमरी घेतोय 6550. व्हॉट इज 6550? लोकेशन मेमरी. लोकेशन. ठीक आहे, कोणाला कन्फ्युजन असेल तर मी इथे लिहिलंय मेमरी लोकेशन. ठीक आहे, याच्यामध्ये ही व्हॅल्यू जाणार आहे. ठीक आहे, कोणती व्हॅल्यू जाईल, फर्स्ट व्हॅल्यू. कळते सगळ्यांना? मी टाकलं इथे, मी प्रोग्राम रन केला आणि मी पहिली व्हॅल्यू टाकली की स्टुडंट 1 ला मार्क्स किती आहेत, 17.5. ती कुठे जाणार व्हॅल्यू, याच्या आतमध्ये. सगळ्यांनी इथपर्यंत कळालं? इथपर्यंत सगळे आहेत का माझ्यासोबत? सीन वगैरे मी काही दिला नाहीये, ते नंतर सांगणार आहे. पहिलं स्टेटमेंट कळते रफली? Yes, sir. sir. ठीक आहे, आता 3 व्हॅल्यू स्टोअर करणार. जसं एंटर मारेल, कंपायलर तुम्हाला विचारेल की दुसरी व्हॅल्यू एंटर करा. दुसऱ्या स्टुडंटला किती मार्क्स आहेत, तर मी टाकेन दुसऱ्या स्टुडंटला 17 मार्क्स आहेत, अज्युम करा. आता ही व्हॅल्यू कुठे जाणार, पहिली व्हॅल्यू तर गेली, 17.5 मेमरी मध्ये आली. दुसरी व्हॅल्यू कुठे जाणार, तर दुसरी व्हॅल्यू जी ऍरेची स्टार्टिंग मेमरी आहे, ठीक आहे, त्याच्या लगेच सक्सेसिव्ह लोकेशन म्हणजे नेक्स्ट लोकेशनला जाऊन स्टोअर होते. नेक्स्ट लोकेशन म्हणजेच काय असेल, 655 किती, 1. ओके, 6551, 6552 की आणखी कोणती. ठीक आहे, आता बघा लॉजिकली किंवा थेरॉटिकली मी 6551 म्हणू शकतो. ठीक आहे, पण थोडा डीप मध्ये विचार करा. एक फ्लोट व्हॅल्यू स्टोअर करायची असेल, ठीक आहे, एक फ्लोट व्हॅल्यू, तर किती साईज लागते, 4 4 byte. byte. 4 बाईट. या स्टेटमेंटचं मिनिंग काय बघा, 6550 हा एक बाईट असतो असं आपण म्हणूया. ठीक आहे, सो 6550, 6551, 6552, ठीक आहे, आणि 6553 हे 4 बाईट मिळून एक व्हॅल्यू स्टोअर करतील. ती कोणती असेल,
17.5 कळतंय का आता सगळ्यांना 4 बाईटचं मिनिंग काय असतं? हा सर. ठीक आहे, हे 4 बाईट मिळून एकच व्हॅल्यू स्टोअर करतात. कळालं? 6550 हा एक बाईट. 655 बाईट असं तुम्ही लक्षात घ्या, बाईट म्हणजे जसं पीस ऑफ मेमरी. कळते? एका बाईट मध्ये एक कॅरेक्टर राहतो. कळते? फॉर एक्झाम्पल 6550 मध्ये एक काय राहू शकतं? कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल संकेत किंवा मॅट्रिक्स मधलं एम याच्यामध्ये राहू शकतं. पण मला पूर्ण मॅट्रिक्स स्टोअर करायचंय तर ए कुठे राहणार? 6551 मध्ये. आता कळते का 1 बाईट 2 बाईटचं मिनिंग काय असतं? Yes, sir. ठीक आहे, सो मी तुम्हाला कन्फ्युज करत नाहीये. सो 6550 टू 6553 या लोकेशन मध्ये 17.5 व्हॅल्यू असेल. नेक्स्ट व्हॅल्यू कुठे असणार आहे? याच्या नेक्स्ट लोकेशनला. सो ती काय असेल व्हॅल्यू? 6554. 4. ठीक आहे, सो 54 55 56 आणि 57. सो मी इथे फक्त ती स्टार्टिंग मेमरी टाकतो. कळालं आता मी 54 का घेतलंय? सगळ्यांना कळेल 4चा डिफरन्स का ठेवलाय? हो सर. हो, लक्षात घ्या ना, मी रेफरन्स बुक प्रमाणे सांगतोय. रेफरन्स बुक रीड केलं तुम्ही. इंटीजर व्हॅल्यू जेव्हा त्यांनी स्टोअर केले तेव्हा 6550 नंतर 6552 घेतल्यात. ठीक आहे, आता इथे प्रॉब्लेम होतो की तुम्हाला पटकन कळत नाही. एक कानिटकरांचं जे बुक आहे त्यात असं ठीक आहे, 10 व्हॅल्यू 20 व्हॅल्यू इथे दिले 6550 आणि इथे दिले 6552. 6551 गेला कुठे हे कळत नाही पटकन. कुठे गेला असेल? 10 आणि 20 कशा व्हॅल्यू आहेत? Integer. इंटीजर, आणि इंटीजरला किती लागतात? 2 बाईट, बरोबर. सो 6550 आणि 51 इथे गेलं. सो 6552 आणि 53 इथे आलं. कळालं? सो आज उद्या जेव्हा रेफरन्स बुक कॉलेजमध्ये गेल्यावर पहिले हेच करायला लावतो तुम्हाला. रेफरन्स बुकने स्टडी करा. टेक्स्ट बुक नाही येत कॉलेजमध्ये, लक्षात घ्या इंजिनिअरिंगला. ओके, इथपर्यंत कळालं. आणि तिसरी व्हॅल्यू कोणत्या लोकेशनला असेल? 6558. 8. ठीक आहे, समजा तिसऱ्या स्टुडंटचे मार्क्स आहेत 19. ठीक आहे, 17 आणि तिसऱ्याला 19. ही व्हॅल्यू दिसताना जरी तुम्हाला हे म्हणत इंटीजर दिसत असतील तरी त्या फ्लोट मध्ये जाणार का? कारण डिक्लेरेशन फ्लोट मध्ये केलं आपण. ठीक आहे, सो सेकंड व्हॅल्यू आणि ही थर्ड व्हॅल्यू. ठीक आहे, कळालं आता तुला सक्सेसिव्ह लोकेशन अपूर? हो सर. ठीक आहे, आता प्रॉब्लेम एक इथे सुरुवात झाली की आपल्याला 2 क्वेश्चनचे आन्सर क्लिअर झाले असतील बघा. हाऊ टू क्रिएट ॲरे हे मला कळालं. ठीक आहे, सेकंड हाऊ व्हॅल्यू गोज इन टू ॲरे हे पण मला कळालं. ठीक आहे, कशा जातात ॲरे मध्ये व्हॅल्यू सक्सेसिव्ह स्टोअर होतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये काही जणांचे डाऊट असतील किंवा आताच मी क्लिअर करतो. ॲरेची साईज किती इथे दिली मी? 3. 3. आणि मला एक सांगा, ॲरे मध्ये मी व्हॅल्यू ज्या ठेवल्यात त्या 3 आहेत, करेक्ट? Yes, sir. ठीक आहे, आता समजा टायपो. टायपो म्हणजेच काय की एक टायपो एक असा वर्ड आहे, टायपो म्हणतात तुमच्याकडून टाईप करताना मिस्टेक झाली, प्रोग्राम टाईप करताना. ठीक आहे, आणि तुम्ही इथे लिहिलीये चुकून, समजा इथे लिहिले तुम्ही 2, व्हॅल्यू टाकले तुम्ही 3. हे अलाउड आहे का? होईल का असं? ठीक आहे, तुम्ही सिंपल काय केलंय, रिझर्व केल्या 2 मेमरी ब्लॉक. कळते? आणि व्हॅल्यू किती ट्राय करताय टाकायला? नाही होणार ना सर. हा, 2चं मिनिंग कळते ना? तुम्ही कंपायलरला सांगताय मला 2 ब्लॉक दे फ्लोट साठी, आणि व्हॅल्यू टाकायला ट्राय करते 3. कळेल? सो इथे हे एक काही जे आहेत, आता फॉर एक्झाम्पल C++ मध्ये काय एरर येतो माहित नाहीये, पण जावा मध्ये तुम्हाला आउट ऑफ इंडेक्स की आउट ऑफ बाउंड नावाचा एक एरर मिळतो. बाउंड म्हणजे बाउंड्री, ॲरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड, की तुमचा जो बाउंड्री आहे ती संपते आणि तुम्ही बाहेर जायचं ट्राय करताय. सो हे
अलाउड नाहीये. पण दुसरा इथे बघा मी सिनेरिओ काय केला, साईज कमी इलेमेंट जास्त, अलाउड नाहीये, त्यामुळे लक्षात ठेवा. पण आता समजा मी इथे स्टुडंटचं काउंट ठेवलाय 5 आणि मार्क्स टाकतोय 3, तर चालेल का? चालेल सर. बघा साईज 5चं मिनिंग काय, तुम्ही 5 ब्लॉक स्टोअर करताय, पण व्हॅल्यू किती मध्ये टाकताय, फक्त पहिल्या 3 मध्ये. 3 मध्ये. कळते? सो 2 ब्लॉक्स तुमच्याकडे काय एक्स्ट्रा आहेत. कळालं? वेस्टेज, मेमरी वेस्ट करताय तुम्ही, पण अलाउड आहे. कळालं? ठीक आहे. हे 2 डाऊट मे बी तुम्हाला इन फ्युचर येऊ शकतात, तुम्ही आता क्लिअर करून ठेवला. ठीक आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की मी ऍरे क्रिएट केला. ठीक आहे. आता याच्यामध्ये व्हॅल्यू कशा जातात ते पण डिसाइड केलं, पण याच्यामध्ये व्हॅल्यू कशा टाकायच्या किंवा हाऊ टू इनिशियलाइज नको. ठीक आहे. आता व्हॅल्यू टाकायच्या कशा, इनिशियलाइज ऍरे. ठीक आहे. आता एक आहे की व्हेरिएबल इनिशियलायझेशन, तुम्हाला माहिती आहे. व्हेरिएबल इनिशियलाइज करणं म्हणजे काय, कोणाला आठवतंय? व्हॅल्यू असाइन करतो ना. हा, व्हॅल्यू असाइन करणार आहे. सो फॉर एक्झाम्पल इंट a इज इक्वल टू 5, हे झालं इनिशियलायझेशन. a ला व्हॅल्यू किती दिली तुम्ही? 5. ऍरेला कशी देणार? ऍरेचं तुम्ही कसं डिक्लेअर केलंय? सॉरी, ऍरेचं डेटा टाइप काय ठेवलं आपण? फ्लोट. फ्लोट. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, ऍरेचं जे इनिशियलायझेशन आहे हे 2 प्रकारे तुम्ही करू शकता. आज आपण त्यातला पहिला प्रकार बघूया किंवा पहिला टाइप बघूया की ऍरे इनिशियलाइज करण्यासाठी तुम्ही स्टॅटिक वे वापरू शकता. स्टॅटिक वे, काही जण त्याला म्हणतात कंपाइल टाइम ऍरे, आणि दुसरा आहे रन टाइम ऍरे. हा रन टाइम आपण काहीच बघणार नाहीये, फक्त स्टॅटिक बघणार आहोत. स्टॅटिक म्हणजेच काय, इंट a इज इक्वल टू 5 हा एक झाला स्टॅटिक वे, आणि रन टाइम म्हणजे आठवतंय का तुम्हाला, तुम्ही सीन वापरता. कळते? a ला व्हॅल्यू देण्यासाठी, याला रन टाइम म्हणतात. व्हेरिएबल पण तुम्ही 2 प्रकारेच करता इनिशियलाइज, एक तर स्टॅटिक किंवा रन टाइम. स्टॅटिक म्हणजेच काय, प्रोग्राम मध्येच व्हॅल्यू देऊन टाकायची, आणि रन टाइम म्हणजे सीन ने व्हॅल्यू ऍक्सेप्ट करता ना प्रोग्राम रन झाल्यावर, त्याला रन टाइम म्हणतात. सगळ्यांना कळतंय ना? मला सांगा, हो सर. a नावाचा व्हेरिएबल आहे. ठीक आहे. या a नाव 2 प्रकारे व्हॅल्यू देतात, बरोबर? एखाद्याने प्रोग्राम मध्ये असं लिहिलं तर अलाउड आहे का, मला सांगा? इंट a इज इक्वल टू 10, हे अलाउड आहे? हो सर. सो हो, याला, सर. सो याला म्हणतात स्टॅटिक वे. कळतंय का? किंवा काही जण याला म्हणतात कंपाइल टाइम इनिशियलायझेशन. प्रोग्राम कंपाइल होतानाच व्हॅल्यू त्यांना मिळून जाते. ठीक आहे. दुसरा एक वे आहे की तुम्ही इंट a लिहिता आणि कुठेतरी जाऊन सीन a करता, बरोबर? आणि ही व्हॅल्यू कधी देतो आपण? प्रोग्राम रन झाल्यानंतर, बरोबर आहे का? रन टायमिंगच्या हो. वेळी. ठीक आहे. सो याला म्हणतात रन टाइम ऍरे. सेम ऍरे मध्ये आहे. ऍरे मध्ये आपण आता काय करणार आहोत, फ्लोट मार्क्स नावाचा ऍरे घेतला. याला व्हॅल्यू कशा द्यायच्या, इनिशियलाइज कसं करायचं, तर मी फक्त एवढंच लिहिलं होतं, याच्यामध्ये व्हॅल्यू कोणत्या द्यायच्यात काहीच माहित नाही. सो आपण आज आधी बघूया फक्त पहिला वे, जो आहे कंपाइल टाइम इनिशियलायझेशन किंवा स्टॅटिक, तुम्ही काही म्हणू शकता. ठीक आहे. कंपाइल टाइम म्हणा, म्हणजे दोन्ही वर्ड लक्षात राहतात, कंपाइल टाइम आणि रन टाइम. ठीक आहे. सो ऍरे मध्ये व्हॅल्यू देण्यासाठी तुम्ही काय यूज कराल, कर्ली ब्रॅकेट. सिंपल, फ्लोट मार्क्स स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 3 इज इक्वल टू, बघा जे इथे फॉलो केलंय मी, सगळ्यांना व्हेरिएबल इथे दिसत असेल, इथे जे फॉलो केलंय तेच मी इथे फॉलो करतो. फक्त इथे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की ऍरे सांगण्यासाठी त्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये साईज द्यायची असते, बाकी काही नाही. ठीक आहे. सो फक्त याला इक्वल टू नंतर डायरेक्ट व्हॅल्यू न देता कशा टाकायच्या, कर्ली ब्रेसेस, आणि कर्ली ब्रेसेस मध्ये व्हॅल्यू टाकायच्या कॉमा सेपरेट. कळते? पहिली व्हॅल्यू काय होती आपली, 17, दुसरी व्हॅल्यू होती 17.5, आणि तिसरी व्हॅल्यू मे बी 19 काहीतरी टाकली होती. या तिन्ही व्हॅल्यू तुम्हाला अशा अलोकेट करायच्या आहेत. सगळ्यांना कळतंय का?
व्हॅल्यू Yes, sir. हो सर. ऍरेला कशा द्यायच्या, ठीक आहे. रन टाइम आज बघायचं नाहीये आपल्याला, फक्त ऍरे कसा तयार होतो, त्याच्या व्हॅल्यू कशा बघतात एवढं जरी आज कळालं तरी बस आहे. आणि ऍरे म्हणजेच काय, ठीक आहे, आणि त्याचा यूज कशासाठी होतो. बघा आता ह्या एका लाईनचं मिनिंग काय बघा. ही जी एक लाईन लिहिली, एक लाईनचा कोड फक्त मी आज केलाय की ज्याच्यामध्ये काय लिहिलंय, फ्लोट मार्क्स स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 3 इज इक्वल टू कर्ली ब्रेसेस मध्ये 17, 17.5, 19. सो सिंपल याचं मिनिंग आहे, मार्क्स इज array which having data type float of size 3 which contains value 17, 17.5 and 19 respectively. आता रिस्पेक्टिव्हली वर्ड म्हणजे सिक्वेन्शियली स्टोर होतील. सो जेव्हा कंपायलर ही लाईन कम्प्लिटली एक्झिक्यूट करेल, ही लाईन म्हणतो प्रोग्राम नाही, ही लाईन, या लाईन नंतर कंपायलर 3 सक्सेसिव्ह मेमरी ब्लॉक्स मध्ये व्हॅल्यू टाकेल. पहिली व्हॅल्यू काय असेल, 17. दुसरी आणि तिसरी, ठीक आहे. आणि याच्या एकाच नाव काय आहे, मार्क्स. कळते. लास्ट पार्ट मला एक कन्फ्युजन इथे क्रिएट झाले की 3 वेगवेगळे स्टुडंट्स होते, तिघांचे वेगवेगळे मार्क्स आहेत, पण व्हेरिएबलचं किंवा ऍरेचं नाव किती आहे इथे, एकच. बरोबर, राईट. आता बघा व्हेरिएबलचं नाव एकच आहे, मान्य आहे, पण इथे लोकेशन्स किती आहेत, लोकेशन्स 3 आहेत. 3 आहेत. 6550, 6554 आणि 6558. पण कम्प्युटर मध्ये लोकेशनशी आपल्याला काही घेणं देण्यात नाहीये, कारण आपण लोकेशन आयडेंटिफाय नाही करू शकत. तर ऍरे मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट एक नवीन गोष्ट आहे जी मी इथे पुट करतो, थेरी मध्ये तुम्हाला बेस्ट आहे. ओके, बघा पहिला आपण काय बघितलं, हाऊ टू क्रिएट ऍरे, ते पण आपल्याला कळालं. हाऊ व्हॅल्यूज गोज सिक्वेन्शियली, हे आन्सर आपल्याला मिळालं. आणि हाऊ टू इनिशियलाइज ऍरे, कर्ली ब्रॅकेटचा यूज करायचा, ते कळालं. आता ऍरे मध्ये व्हॅल्यू ज्या टाकल्या त्यांच्यासोबत डील कसं करायचं, तर त्याचं एक वर्ड मध्ये आन्सर आहे. इथे नवीन कॉन्सेप्ट येते, ते म्हणजे ऍरेचा इंडेक्स. ठीक आहे, ऍरे इंडेक्स ही नवीन कॉन्सेप्ट आहे आणि त्याचे रूल फिक्स आहेत. रूल नंबर 1, दोनच रूल आहेत लक्षात घ्या. ऍरेचे इंडेक्स म्हणजेच काय, जसं तुमच्या टेक्स्टबुकचा इंडेक्स असतो. टेक्स्टबुक मध्ये समजा तुमच्या CS1 मध्ये 4 चॅप्टर आहेत, 4 की 5 असतील, अजून करा 4 आहेत. तर चॅप्टर नंबर 1 कोणत्या पेज पासून स्टार्ट झालंय, कोणत्या पेज वर संपलंय, हे सगळे इंडेक्स मध्ये मेन्शन केलेले असतं. राईट. सो सेम कम्प्युटर मध्ये किंवा प्रोग्रामिंग मध्ये जेव्हा तुम्ही ऍरे यूज करता, ठीक आहे, ज्यांना डाऊट आहे त्यांनी इथे लक्षात घ्या, मार्क्स हे ऍरेचं नाव आहे. बरोबर, हे ऍरेचं नाव आहे. ठीक आहे, हे आपले सगळे लोकेशन आहेत इथे दिलेत ते. हे काय झाले, ऍरेच्या व्हॅल्यू. राईट, इथपर्यंत सगळ्यांना कळालंय. हो सर. हा, आता ऍरेचं इंडेक्सचा रूल काय की जेव्हा तुम्ही ऍरे क्रिएट करता, कंपायलर प्रत्येक व्हॅल्यू साठी एक युनिक आयडेंटिफिकेशन ठेवतो. आता 17 व्हॅल्यू कुठे आहे, कशी स्टोअर केली हे आपल्याला कसं कळेल, तर आपण यूज करू शकतो ऍरेचा इंडेक्स. ठीक आहे, बघा ऍरेचा इंडेक्स म्हणजेच काय, जो ऑलवेज स्टार्ट होतो 0 पासून. रूल आहे ऍरेचा इंडेक्स ऑलवेज 0 पासून स्टार्ट होतो आणि ऍरेचे जितके तुम्ही एलिमेंट दिले त्याच्या -1 पर्यंतची त्याची लिमिट असते. फॉर एक्झाम्पल ऍरेचा इंडेक्स 0 पासून स्टार्ट झाला, हा त्याच्या नंतरचा इंडेक्स 1 आणि हा असेल त्याच्या नंतरचा इंडेक्स 2. बघा लास्ट इंडेक्स काय, 2 म्हणजे तुमच्याकडे साईज किती होती, 3. राईट, आणि -1 केलं तर ऍरेचा लास्ट इंडेक्स तुम्हाला मिळू शकतो. कळतंय, 0 to 2 एवढा ऍरेची बाउंड्री आहे आपल्याला सध्या तरी. 5 एलिमेंट्स असतील तर काय बाउंड्री असेल 0 पासून 4. 4 पर्यंत. 4. कळतंय. ओके, आता बघा इंडेक्स इम्पॉर्टंट काय, लास्ट डिस्कशन. बघा स्टेप नंबर 1 मध्ये आपण काय बघितलं, डिक्लेरेशन. डिक्लेरेशन मध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं, फ्लोट एफ स्मॉल घ्या, मार्क्स
ऑफ 3. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इतकं कळालं की मार्क्स मध्ये ज्या व्हॅल्यू जाणार आहेत, ठीक आहे, त्या व्हॅल्यू जाण्यासाठी ऍरे मध्ये व्हॅल्यू कशा टाकायचं त्याच्यासाठी आपण आता डिस्कशन केलं की इनिशियलायझेशन, राईट. की ऍरे मध्ये तुम्ही 2 प्रकारे टाकू शकता व्हॅल्यू. त्यातलाच एकच आपण टाईप घेतलंय, तो म्हणजेच जर तुम्ही ऍरे डायरेक्ट व्हॅल्यू त्यात देत असाल त्याला कंपाईल टाइम म्हणतात, तर तुम्ही कर्ली ब्रॅकेट मध्ये द्या. हे आपण नेक्स्ट बघितलं. हे इम्पॉर्टंट थिंग्स फक्त सांगतोय. आणि आता थर्ड मी तुम्हाला सांगितलं की ऍरेचा इंडेक्स वापरायला यूज करा. त्याचं इंडेक्सिंगचा यूज काय, ठीक आहे. आता एखाद्याने ही लाईन स्टेप नंबर 2 मध्ये जी लिहिली आहे ती प्रोग्राम मध्ये पहिल्यांदा लिहिली, ठीक आहे. त्याचं मिनिंग काय की तुमच्याकडे सध्या 3 एलिमेंट्स आहेत ऍरे मध्ये, 17, 17.5 आणि 19. आता स्टुडंट नंबर 1 जो आहे बघा, मी ते स्टुडंट नंबर म्हटले, इंडेक्स नाही. स्टुडंट नंबर 1 ला मार्क्स किती आहेत? 17. 17. पण ऍरेच्या कोणत्या इंडेक्स मध्ये ते आहेत? 0. 0. कळते? सो मला जर ते मार्क्स बघायचे असतील तर मी असं लिहू शकतो, सी आउट, बरोबर, स्टुडंट 1 मार्क्स इज इक्वल टू. तर मला मार्क्स बघायचे, डबल कोट संपलं. याच्यानंतर मी ते पुन्हा सी आउटचा ऑपरेटर टाकतो. मार्क्स पूर्ण फक्त लिहून चालेल का? पहिला क्वेश्चन, मार्क्स फक्त लिहिलं तर मार्क्स दिसतील का मला? नाही सर, नाही, इंडेक्स नाही लागेल. दिसणार. का? कारण 3 मार्क्स आहेत, राईट. तिघांचे मार्क्स आहेत, मला तिघांचे नाही बघायचे. आणि मार्क्स हा ऍरे आहे. ऍरे जिथे जिथे आहे तिथे स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचं, कळते. आणि या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये तुम्हाला मेन्शन करावं लागेल त्याचा इंडेक्स. स्टुडंट नंबर 1 साठी किती इंडेक्स आहे? 0. 0. सो मार्क्स ऑफ 0 तुम्हाला कोणती व्हॅल्यू देईल? डायरेक्टली 17. 7. हे विसरा, स्टुडंट 1 2 3 विसरा, पण तुम्हाला कशावर फोकस करायचं ऑलवेज? इंडेक्स वर. सर, कळते सगळ्यांना? हा, ऍट अ टाइम मग आपण एकच मार्क बघू शकतो की 2-3 पण बघू शकतो असं? 2-3 पण बघू शकतो, सांगतो मी तुम्हाला, ठीक आहे. आता बघा, तुझा डाऊट मी एक 5 मिनिटांनी क्लिअर करतो. पहिले एक बघा, ऍरे मध्ये आपण काय काय बघितलं. ऍरे कलेक्शन आहे, सिमिलर डेटा टाइप, ठीक आहे. मार्क आणि ऍरे मध्ये व्हॅल्यू कशा स्टोअर होतात? सिक्वेन्शियल, राईट. तिसरा पॉइंट आता लास्ट काय बघितला? वी यूज इंडेक्स टू ऍक्सेस द व्हॅल्यू. ऍक्सेस म्हणजे बघण्यासाठी. फ्रॉम ऍरे. ऍरे मधल्या व्हॅल्यू तुम्हाला बघायचे असतील तर. आणि इंडेक्स कुठून स्टार्ट होतो? 0 to 0. n-1. येस, इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0 आणि एंड्स विथ n-1. गुड n-1. ठीक आहे. ज्यांना n म्हणजे काय माहित नाहीये त्यांनी लक्षात घ्या, n इज टोटल नंबर ऑफ एलिमेंट किंवा व्हॅल्यूज इन ऍरे. 3 असेल तर साईडच्या थोडक्यात -1 टोटल नंबर ऑफ एलिमेंट. ठीक आहे. 4th इम्पॉर्टंट पॉइंट अजून एक आपण कन्सिडर करू इथे, ठीक आहे. हा, अजून आपण काय डिस्कस केलं? ऍरे इनिशियलायझेशन किती प्रकारे करू शकतो? 2 2. त्यातला आज आपण एकच बघितलंय. कंपाईल टाइम म्हणजेच काय? कर्ली ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू मेन्शन करणं. ठीक आहे. हे की पॉइंट्स आजचे कळाले सगळ्यांना? कळाले सर. ठीक आहे. आता बघा, एक कोणाचा तरी डाऊट होता की एका वेळेला आपण किती व्हॅल्यू बघू शकतो. ठीक आहे. आता बघा, मार्क्स नावाचा एक ऍरे आहे, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात जी मेमरी ऑक्युपाय केली आहे मार्क्स नावाच्या ऍरे मध्ये ती 3 ब्लॉक्स आहेत, ठीक आहे. पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्सेस करण्यासाठी इंडेक्स आहेत. जशी तुमची सोसायटी असते त्या टाईप हे सगळे. मार्क्स नावाची सोसायटी आहे पण त्याच्या आतमध्ये जाऊन फ्लॅट आहेत युनिक आयडेंटिफिकेशन साठी, राईट. फ्लॅट नंबर 9, फ्लॅट नंबर 10. आता याच्यामध्ये जाऊन आपल्याला फ्लॅटच्या ऐवजी इथे आपण काय म्हणतो? इंडेक्स बघायचे, ठीक आहे. सो 0, 1 आणि 2. सो बघा, आधी
सोसायटीमध्ये एंट्री मारली. सो मार्क्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इंडेक्स मेन्शन करा, ती तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. सो मार्क्स ऑफ 0 किती आहे? 17, राईट? सेम इथे सेम कॉमन राहते मार्क्स ऑफ, पण चेंज काय होईल आतला इंडेक्स, राईट? 17.5. तिसऱ्या स्टुडंटचे मला मार्क्स बघायचे, तर मी कसं बघणार? मार्क्स ऑफ 2 जे असतील 90. कळते? आता कळालं सगळ्यांना? सो मला तिघांचे मार्क्स बघायचे असतील तर फक्त इथे चेंज काय होतं हे आयडेंटिफाय करा. काय चेंज होतोय? स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमधला इंडेक्स. इंडेक्स. बाकी मार्क्सची स्पेलिंग चेंज होते का? ही सेम आहे, ही पण सेम आहे, ही पण सेम आहे. ठीक आहे. सो याच्या आधी जे तुम्ही शिकलाय, मला फक्त काय करायचे? सी आउट मार्क्स ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इंडेक्स चेंज झाले पाहिजेत ऑटोमॅटिक. 0, 1, 2, 3, 4, 5, 6. इथे काय अप्लाय करणार आपण? इंडेक्सिंग चेंज करायची असेल किंवा एकच लॉजिक आहे, फक्त हे चेंज करायचे, तिथे लूप लावून चालेल का आपल्याला? नाही सर. का नाही चालणार? मला सांगा, मला तिघांचे मार्क्स बघायचे, मी 3 वेळेला सी आउट लिहित बसू का? नाही तर सर. चालेल ना चालेल. group. हा, इथे मी काय करेन, फक्त असं प्रिकॉशन घेईन की बाबा आय ची व्हॅल्यू 0 असली पाहिजे, ती झाल्यानंतर आय ची व्हॅल्यू किती झाली पाहिजे? 1, आणि लास्ट आय ची व्हॅल्यू किती झाली पाहिजे? 2, राईट? सो समजा मी इथे फॉर लूप लावला आणि म्हटलं आय इज इक्वल टू 0. पहिल्या राऊंडला आय ची व्हॅल्यू काय असेल? Zero. आय ची 0 असेल. सो Zero. मार्क्स ऑफ 0 म्हणजे किती मिळेल इथे? 17. 17. कधीपर्यंत जायचं? लेस दॅन Less than equal to 2. लेस दॅन इक्वल टू 2 जा किंवा लेस दॅन 3 म्हणा, काही म्हणा. ठीक आहे. आणि आय प्रत्येक plus. राऊंडला काय कर? प्लस प्लस कर. सम. कळालं? सो हा फॉर लूप 3 वेळेला फिरेल आणि 3 वेळेला फिरताना प्रत्येक वेळेला आय ची व्हॅल्यू काय होईल? बघा हे एकने फॉर वाढत लूप, हा 3 राऊंड होणार आहे आपल्यासाठी, पण आय ची व्हॅल्यू काय होणार आहे? आय ची व्हॅल्यू असेल 0, 1 आणि 2. बरोबर? म्हणून इथे काय येईल? एकदा मार्क्स ऑफ 0, एकदा काय होईल? मार्क्स ऑफ 1, आणि नंतर काय होईल? मार्क्स ऑफ. बरोबर? तो Yes, sir. 17, दुसऱ्या राऊंडला 17.5 आणि तिसऱ्या राऊंडला 19. तिन्ही व्हॅल्यू मिळेल. कळालं का आता सगळ्यांना? हो सर. हो सर. ठीक आहे. 2 ते 3 लाईनचा कोड असतो. मी तुम्हाला दाखवतो क्विकली. कोणाचे डाऊट असतील तर आपण डिस्कस करूया याच्यावरती. कशावरती? व्हाईट बोर्ड आणि डेव सी प्लस प्लस. ठीक आहे. इथे कोणाचा डाऊट असेल व्हाईट बोर्ड किंवा स्लाइड वरती? सर हा, एकदा फक्त सेकंड पॉइंट सांगता का? सिक्वेन्शियल कशा म्हणून? कोणती सिक्वेन्शियल? व्हॅल्यू स्टोर इन सिक्वेन्शियल. तेच तर डिस्कस केलं ना आधी आपण. सिक्वेन्शियलचं स्लाइड, ही सिक्वेन्शियल हेच तर तर डिस्कस त्यावेळेला केलं. डिस्कनेक्ट झालो होतो, तुम्हाला मेसेज पण केला होता मी चॅटवर. सिक्वेन्शियल इन द सेन्स जी व्हॅल्यू पहिली येईल ती एका ब्लॉक मध्ये आणि त्याच्या नंतरच्या ब्लॉक मध्ये दुसरी व्हॅल्यू स्टोर होते. कळते? आणि इथे ओके. फ्लोट डेटा टाइप घेतलाय आपण. फ्लोट डेटा टाइप म्हणून मी 4 चा डिफरन्स ठेवलाय. एक फ्लोट व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी 4 बाईट लागते. सो 6550, 51, 52, 53 हे एका ब्लॉक साठी यूज होतील. बाकी पुढे कंटिन्यू होतील. 4 चा डिफरन्स. कळालं सर. ठीक आहे. ऍडिशनल तू नंतर रेकॉर्डिंग गो थ्रू कर, कारण डीप मध्ये पण थोडं सांगितलं होतं मी, तेव्हा कळेल तुला. ओके, जायचं याच्यावरती. हो सर. ठीक आहे. कोणाला की पॉइंटचा स्क्रीनशॉट आधीच घ्यायचा असेल, मी 2 सेकंड ओपन ठेवतो. ठीक आहे. की पॉइंट्स इथे मी लिहिले 4-5, त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो. नोट्स मध्ये ऑलरेडी अरेची सगळं आहे थेरी. ठीक आहे. सो ज्यांच्याकडे नोट्स ऑलरेडी स्टडी मटेरियल शेअर आहे त्यांना प्रॉपरली अरे विथ एक्झाम्पल सगळं आहे. अरे अजून खूप आहे, आज फक्त आपण बेसिक बघितलं. ठीक आहे. 1-2 सेकंड.
सगळ्यांना डेव C++ दिसतोय का? Yes, sir. हो सर. टेम्पलेट सेव्ह करून घेतो मी. अरे सेशन प्रोग्राम स्टार्ट करण्याआधी एक छोटी नोटीस एवढं सांगतो की कोणाला ग्रुपला वगैरे ऍड करायचा राहिला असेल, ठीक आहे, तर कंबाईन ग्रुप किंवा कोणताही पर्सनल मेसेज करण्यापेक्षा तिथे ग्रुपमध्ये जुना जो असेल तुम्ही ऍड, फॉर एक्झाम्पल आता एखाद्या स्टुडंट्सला ऍड करायचं राहिलं असेल कंबाईन ग्रुपमध्ये आणि तो बॅच 1 मध्ये असेल तर बॅच 1 मध्ये मेसेज टाका की मला ग्रुपमध्ये ऍड नाही केले अजून, ठीक आहे, तर ऍड करा. कारण ज्यांच्या डिटेल्स अजून पुट नाही केल्यात त्यांचं मे बी अजून नाव टाकायचं राहिलं असेल, ठीक आहे, आणि मी मध्ये त्यामुळे खूप मेसेज माझ्याकडनं मिस झाले. सर मी तुम्हाला आहे ना पर्सनलला पण केलं आणि ग्रुप वरती पण केलं तरी तुम्ही मला अजून ऍड नाही केलं. नाव सांग ना. सिद्धी काकडे. सिद्धी, ठीक आहे. अगं मी गावी होतो त्यामुळे मला तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. तुम्हाला कंबाईन ग्रुप मध्ये नाही येतो का? नाही, मी आज माझ्या फ्रेंड कडून लिंक घेतली. माझे खूप लेक्चर मिस झाले सर. नाही, पण एकाच लास्ट लेक्चरलाच मी फक्त कंबाईनला टाकलं होतं. त्याच्या आधी मी बॅच 1 बॅच 2 मध्येच टाकत होतो सगळं. याच्या आधी एकच लेक्चर झालंय जून मध्ये. आपण आय थिंक मी दोन सॅटर्डे संडे लेक्चर नाही घेतले. ओके. मला एक मेसेज कर, मी तुला ग्रुपला हे पाठवतो. हो सर. एक मिनिट. आणि सगळ्यांनी स्क्रीनशॉट ठेवाल कशाचे, जर कोणी फीज वगैरे पे केली असेल ना ते, कारण मला त्याची एंट्री करावी लागेल. तुमचं काही लेक्चर आहे का 2-3 वाजता काही? 3 3 वाजता आहे. वाजता आहे. 3 वाजता आहे. Chemistry. 10 मिनिटांमध्ये आपण हे संपवूया. ओके, ठीक आहे. सो फर्स्ट ॲरे, जसं व्हेरिएबल डिक्लेरेशन सेम तुम्ही मार्क्स नावाचा ॲरे किंवा जो आपण आता बघितलं होतं त्यामध्ये करा, ठीक आहे. बघा इथे साईज दिली, लगेच मी कर्ली ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू पास करतो, ठीक आहे. व्हॅल्यू इंटीजर ठेवलंय मी, सो ते थोडं चेंज करून इथे करतो. 17 कॉमा इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, कारण कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायचे. कॉमा सेपरेट म्हणजे तुमच्या 3 व्हॅल्यू हे होते 19, ठीक आहे. मार्क्स नावाचा ॲरे बनला असेल, ठीक आहे, सो डिरेक्टली तुम्ही सी आउट करून बघितलं, जे आधी माहिती आहे ते बघायचं. तर फॉर एक्झाम्पल ॲरे मध्ये व्हॅल्यू टाकल्यात आपण, कारण कंपाईल टाइम टाकलाय तिथेच, ठीक आहे. आता गेल्यात का व्हॅल्यू कन्फर्म कसं करायचं, तर सिम्पल मार्क्स बघा. काही जणांचे मिस्टेक होतात, इथे स्क्वेअर ब्रॅकेट इंडेक्स न देता डायरेक्ट रन कर, तेव्हा काय होईल ते पण आपण बघूया. ठीक आहे, कंपाइलिंग एक्झिक्युटिंग. बघा इथे तुम्हाला गार्बेज व्हॅल्यू मिळेल स्टार्टिंगला. तर गार्बेज व्हॅल्यू का, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, नावाचा एक एंटायर ॲरे आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये पुन्हा सब लोकेशन्स आहेत, 0 इंडेक्सला, 1 लोकेशनला. सो त्याला तुम्ही प्रॉपर इंडेक्स दिलं नाही ना, तर तो असा गार्बेज व्हॅल्यू देतोय. गार्बेज व्हॅल्यू म्हणजे त्या मेमरी लोकेशनची कोणतीही अल्टरनेट व्हॅल्यू असं म्हणू शकतो तुम्ही, किंवा रफ किंवा गार्बेज व्हॅल्यूज म्हणू शकतो आपण त्याला. आणि हे तुम्हाला एरर मिळतील जर तुम्ही इंडेक्स विसरलात तर. सो मी ते इंडेक्स देतो की मला कोणाची व्हॅल्यू बघायची. रोल नंबर 1 किंवा स्टुडंट नंबर 1 चे मार्क्स कोणत्या इंडेक्सला असतील? 0. 0. चेक कर. बघा 17 व्हॅल्यू ऍक्सेस झाली. 17 व्हॅल्यू म्हणजे पहिलीच व्हॅल्यू, ठीक आहे. तुम्ही इंडेक्स चेंज करून बघा. मी तिन्ही इंडेक्स टाकतो 3 वेगवेगळ्या लाईनला. फक्त मी काय टाकतो स्लॅश, अदरवाइज एका लाईन मुळे
त्याला कळणार नाही कुठे काय 0 नंतर 1 1 नंतर 2 अजून जर तुम्हाला डाऊट असतील सर 3 केलं तर काय होईल 4 केलं तर काय होईल ते पण टाका ठीक आहे आपल्याकडे 3 इंडेक्स नाहीये ठीक आहे किंवा आपल्या साईजच्या बाहेर जर टाकलं तर काय होईल ते पण बघूया 4 वेगवेगळ्या लाईन आहेत 4 वेगवेगळे सी आउट आहेत सो 4 वेगवेगळ्या व्हॅल्यू ऍटलीस्ट काही ना काहीतरी दिसल्या पाहिजे दिसते पहिले 17 दिसली का सगळ्यांना 17.5 तिसरी 19 आणि लास्टला 0 आली का 0 आली कारण ही व्हॅल्यू इनिशियलाइजच झाली नाहीये मेमरीज नाहीये तिथे आणि मेमरी नाहीये म्हणजे तिथे तुम्हाला 0 किंवा गार्बेज कलेक्शन मिळेल सो मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा एखादा व्हेरिएबल तुम्ही यूज करता पण तो डिक्लेअर केला नाही किंवा इनिशियलाइज केला नाहीये तर तिथे तुम्हाला काय मिळेल व्हॅल्यू 0 या लाईनचं आउटपुट आहे सगळ्यांना कळतंय का लास्टच्या हो सर. ठीक आहे सो आपल्याला माहिती आहे माझ्याकडे 2 एलिमेंट्स आहेत सॉरी 3 एलिमेंट्स आहेत सो 0 1 आणि 2 फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं डाऊट क्लिअर करताना एखाद्याने फक्त इथे 3 साईज दिली ठीक आहे व्हॅल्यू 2च टाकल्या तर काय होईल ठीक आहे म्हणजे घर मोठं आहे पण किंवा फ्लॅट जास्त आहेत पण फॅमिली कमी आहेत अलाउड आहे राईट सो आउटपुट मिळते 0 1 आणि 2 च्या ठिकाणी काही व्हॅल्यू नाहीये म्हणजे इनिशियलाइज झालं नाहीये तो सो 0 व्हॅल्यू एक्सपेक्टेड आउटपुट आहे ठीक आहे सो जसं होतं तसं मी ठेवतोय पण इथे मी चेंज करतोय याने काय फरक पडेल का नाही सर एक सिनारिओ सॉरी माझ्याकडे एक इथे 3 टाकलंय ठीक आहे आणि इथे मी समजा व्हॅल्यू थोडी अजून एक टाकतो 17 बघा ॲरेची साईज आहे 3 म्हणजे किती व्हॅल्यू राहिल्या पाहिजे त्यामध्ये 3 व्हॅल्यू आणि मी टाकले किती 4. 4 आता हे मेन आहे प्रोग्राम रन नाही झाला बघा इथे एरर दाखवतोय इथून तुम्ही वोटिंग रिपोर्ट विंडो मध्ये एरर बघू शकता टू मेनी इनिशियलायझर्स ठीक आहे म्हणजे खूप साऱ्या व्हॅल्यू तुम्ही दिल्यात आणि साईज इथे 3 आहे असं तो म्हणतोय आता एक लक्षात ठेवा तुम्हाला जावा मध्ये डायरेक्टली मिळतो आउट ऑफ द बाउंड इंडेक्स समथिंग नावाचा एरर सो एरर वेगवेगळे आहेत पण मिनिंग एकच आहे की तुम्ही ज्या साईज रिकमेंड केले त्याच्या बाहेर एलिमेंट टाकताय म्हणजे 3च्या साईज मध्ये 4 व्हॅल्यू टाकायला बघताय जे चुकीचे आहे सो साईज जास्त असली तरी चालेल मेमरी वेस्टेज होईल पण साईज कमी नसली पाहिजे सगळ्यांना कळेल आता हो सर. Yes, sir. ठीक आहे सो हे आपलं एक्सपेक्टेड आहे लास्ट आणि ह्या सगळ्यांना रिपिटेशन काढून टाकतो मी तुम्हाला लूपची डेफिनेशन आधीच सांगितली होती की लूप कधी वापरायचं एकच लॉजिक आता बघा हे एक स्टेटमेंट वन स्टेटमेंट जेव्हा तुम्हाला रिपीटेडली लागणार आहे मला ठीक आहे आणि ते रिपिटेशन तुम्ही लूपने अचीव्ह करू शकता तिन्ही स्टेटमेंट मध्ये सगळं सेम आहे फक्त इथे इंडेक्स चेंज करत जायचे तुम्हाला आणि इंडेक्स काउंटर व्हॅल्यूने चेंज होऊ शकतो राईट सो मी काय करेन कोणताही लूप द्या फॉर लूप तुम्हाला जास्त आहे माहिती सो कुठून स्टार्ट करायचं 0 का ऑलवेज कारण तुमचं ॲरे ऑलवेज 0 पासून स्टार्ट होतो इंडेक्स इथे तुम्ही म्हणू शकता साईज जी आहे 3 आणि इथे म्हणू शकता आय प्लस प्लस तर याच्यामध्ये टाकायचं काय फक्त एक स्टेटमेंट ठीक आहे आता गेस करा रन केल्यानंतर एवढा प्रोग्राम मी रन केला आउटपुट काय असेल सर 17, 17.5 आणि 19. सगळ्यांचं सेम मिनिंग आहे 17 17 17 येईल सर फक्त. राईट कारण मी फक्त याला सांगितले तू 3 वेळाला फिरणार तो पण फिरता फिरता व्हॅल्यू काय प्रिंट करणार आहे मार्क्स ऑफ 0 किती आहे 17 कळते फॉर लूप तुम्हाला लक्ष ठेवायचे फॉर लूप मध्ये तुम्ही त्याला 3 राऊंड फिरायला सांगताय पण 3 राऊंड फिरता फिरता ही व्हॅल्यू सुद्धा चेंज झाली पाहिजे सो इथे मी काय टाकेन आय कळालं सो आता जसा आय चेंज होईल प्रत्येक राऊंड मध्ये तसा मार्क्स ऑफ आय म्हणजेच व्हॅल्यू सुद्धा आपल्याला चेंज होऊन प्रिंट होतील
आता आपण प्रिंट केलं तर तुम्हाला तिन्ही व्हॅल्यू मिळतील. सगळ्यांना कळते बरोबर आता? हो सर. ठीक आहे. ठीक आहे, इथे थांबूया आपण. तुमचं 3 वाजता लेक्चर आहे, ज्यांचं लंच वगैरे असेल. आता नाहीये, Cancel झालं. कॅन्सल झालं. कॅन्सल झालं का? एक दोन हो. लास्टचे स्टेटमेंट मी याच्यात ऍड करतो, ते फक्त लक्ष द्या. ठीक आहे. आता मला थेरॉटिकल कळालं इथपर्यंत, राईट, की आउटपुट मी ओपन करून ठेवतो. ठीक आहे. हे नाही आउटपुट. मे बी एक आपण प्रिफर करू शकतो. ठीक आहे. तो बघा इथे 17, 17.5, 19 तीन व्हॅल्यू आहेत, पण कोण कोणत्या लोकेशनला आहे ते सुद्धा तुम्ही प्रिंट करू शकता. सो त्याच्यासाठी 17 कोणत्या लोकेशनला आहे किंवा कोणत्या इंडेक्सला आहे? 0. 0. ठीक आहे. सो बघा मेसेज थोडा आपण चेंज करू. व्हॅल्यू, ठीक आहे, ऍट इंडेक्स म्हणूया वर्ड, इंडेक्स. इंडेक्स कसा प्रिंट करणार मी? आय ने, बरोबर. आहे. आणि इथे वापरूया आपण इज. ठीक आहे. जर कोणाला कळालं नसेल तर विचारा, मला काही प्रॉब्लेम नाही. तर थोडं अजून डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला आन्सर मिळेल किंवा आउटपुट मिळेल. त्याच्यामध्ये काही जम्बलिंग वगैरे असेल तर निघून जाईल. बघा आता प्रॉपर मिळाला आन्सर. व्हॅल्यू ऍट इंडेक्स 0 इज 17. व्हॅल्यू ऍट इंडेक्स 1 किती आहे? 17.5. आणि व्हॅल्यू ऍट इंडेक्स 2 इज 19. तीनच स्टेटमेंट, 3 व्हॅल्यू आणि 3 वेगवेगळे इंडेक्स सुद्धा प्रिंट झाले. कळते? आता मला सांगा, हेच आउटपुट जर तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनवर दाखवायचं असेल आणि स्टुडंट वाईज दाखवायचं असेल, तर तुम्ही मेसेज असा देऊ शकता का की मार्क्स फॉर स्टुडंट 0 इज 17. स्टुडंट 0 अलाउड आहे का तिथे लिहायला? नाही. नाही. आपल्याला दाखवताना काय दाखवावं लागेल? स्टुडंट 1, बरोबर. 1. सो आपल्याला माहिती आहे, राईट, की स्टुडंट जो इन शॉर्ट मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर नेतो. ठीक आहे. बघा आता इथे जुगाड काय करतो आपण दरवेळेला ॲरेच्या प्रोग्रामिंग मध्ये. ठीक आहे. बघा फक्त तुम्हाला आणि कंपायलरला माहितीये काय, किंवा ज्यांना प्रोग्रामिंग नॉलेज आहे त्यांना माहिती. स्टुडंट 1 जो आहे, ते मी लिहितो स्टुडंट 1, स्टुडंट 2 आणि स्टुडंट 3. 17, 17.5 आणि 9. ठीक आहे. याचे मार्क ऍक्सेस करायचे तर मला इंडेक्स किती पास करावा लागेल? 0, राईट. 1 आणि 2. इंडेक्सिंग शिवाय मी काय करू शकतो का? नाही सर. नाही, काहीच अप्रोच नाही. ठीक आहे. सो तुम्हाला माहितीये, कंपायलरला माहितीये आणि प्रोग्रामर लोकांना माहितीये की ॲरेचा इंडेक्स प्रोग्राम मध्ये आपल्याला 0, 1, 2 ठेवावा लागतो. एक मिनिट.
ओके ठीक आहे. ओके सो कन्सर्न असा होता की जेव्हा तुम्ही तुमच्या सिंपल एखाद्या ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर म्हणा किंवा एखाद्या मोबाईल ऍप्लिकेशनवर मार्क्स दाखवणार आहे तेव्हा इथे स्टुडंट 0 देऊन चालेल का आपल्याला? नाही सर. इथे काय स्टुडंट 1, स्टुडंट 2, स्टुडंट 3 राईट. ठीक आहे. बघा आपल्याला यूज करताना इंडेक्सच लागणार आहे त्यामुळे फॉर लूप मध्ये काही चेंज नाही करणार आपण किंवा मार्क्स ऑफ जो आहे ते तेच राहतील 0, 1 आणि 2. पण जेव्हा इथे शो करताना आपण मेसेज शो करणार आहोत तेव्हा इथे काय करायचं वन. i+1 कळते. सो ऑटोमॅटिकली आय मध्ये इंडेक्स आहे जो असेल 0. ठीक आहे. 0+1 पहिल्या स्टुडंटसाठी इथे ऑटोमॅटिकली 1 होईल. ठीक आहे. 1+1 इथे 2 होईल. एक मिनिट. ठीक आहे. आणि लास्ट आय ची व्हॅल्यू जेव्हा 2 असेल 2+1 इथे काय होईल. सो जर तुम्हाला मार्क्स ऑफ CS फॉर स्टुडंट इथे 1 इथे 2 आणि इथे 3 असे 3 वेगवेगळे मेसेज पाहिजे असतील तर काय करणार तुम्ही? बाकी सगळं सेम राहील. इथे 1 2 3 कसं आणणार? I+1. i+1 कळते सगळ्यांना. अदरवाइज आपण आय दिलंय. आय म्हणजे स्टुडंट तो इंडेक्स आहे. इंडेक्स आपण युजरला दाखवून चालणार नाही कारण त्याला इंडेक्स ऍरे ह्या गोष्टी माहित नसतात. हे आपण प्रोग्रामर म्हणून आपण शिकतोय. ठीक आहे ना. हो सर. सो हे कन्सर्न तुम्हाला सांगायचं होतं की मेसेजिंग जेव्हा तुम्ही डील कराल मेसेज जेव्हा शो करणार आहात युजरला प्रोग्राम मध्ये ते प्रॉपर करा. ठीक आहे. सो सेम एखाद्याला असा मेसेज द्यायचा असेल. ठीक आहे. आता हे मिक्सअप होतील. सो एक मी कमेंट करतो हे नकोय मला असं स्टेटमेंट नको. ओके ठीक आहे. सो पहिलं स्टेटमेंट आपण कमेंट केलं लाईन नंबर 8. सो ते कंपायलरवर व्हिजिबल नाही येतात. ठीक आहे. एक्झिक्युटेबल नाहीये. सो तुम्ही नंतर प्रॅक्टिस साठी तुम्ही ट्राय करा म्हणजे चेक करू शकता. सो आता व्हॅल्यू किंवा आपण प्रॉपर मेसेज देऊ. मार्क्स ऑफ CS फॉर स्टुडंट नंतर आपल्याला काय पाहिजे 1 2 3 पाहिजे बरोबर असं. सो इथे काय देणार तुम्ही आयच्या ऐवजी I+1. सगळ्यांना कळतंय ना. आउटपुट दिसते चेक करा एकदा आणि काही डाऊट असेल तर विचारू शकता. आवाज येतोय सगळ्यांना प्रॉपर? हो सर. येतोय. सर. ठीक आहे. ऍक्च्युली ऑनलाईन असल्यामुळे कळत नाही पटकन की डिस्कनेक्ट झालोय की काय त्यामुळे मी मध्ये मध्ये विचारत राहतो. ठीक आहे.
ठीक आहे. कोणाला काही डाऊट किंवा अजून काही प्रोग्राम मी थोडा इथे शिफ्ट करतो, Zoom कमी करतो आणि मग तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन बघू शकता नंतर. ओके, ज्यांना डाऊट असेल चॅट मध्ये पोस्ट करू शकता. मी वन बाय वन घेतो. ज्यांना डाऊट नाही क्लिअर आहे. ओके, नो डाऊट. ठीक आहे. ठीक आहे, डाऊट नसतील तर थांबूया आपण. ज्यांना नाहीये डाऊट त्यांनी लिव्ह करा. ज्यांचे काही कन्सर्न असेल त्यांनी थांबले तरी चालतील. ठीक आहे, प्रोग्रामचा स्क्रीनशॉट घ्या आठवणीने, म्हणजे तुम्हाला सर प्रॅक्टिस साठी. हा मागचं रेकॉर्डिंग शेअर करता. हा, मी दोन्ही इव्हिनिंगला अपलोड करेन. माझं थोडं ऑफिसचं काम आहे, चालेल सर, चालेल. ते करायचे. ठीक आहे, दोनच बाकी आहेत ना शेअर करायचं, लास्ट आणि हे. मागचं आणि आजचं, म्हणजे ठीक. मागच्या सॅटर्डेचं आणि आज. ठीक आहे, मी करतो आज. तर युट्यूबला अपलोड करणार आहे का? हा हा, जर कोणाकडे मेसेज ऑलरेडी आहे ग्रुपमध्ये, ज्यांनी कोणी नवीन जॉईन झालेत आणि लिंक्स भेटत नाहीयेत, एखाद्याने कोणीतरी तो मेसेज पेस्ट केला तरी चालेल. म्हणजे फक्त 2 रेकॉर्डिंग तिथे बाकी टाकायच्या. ठीक आहे, सो त्याच्या आधीच्या कोणाला हे करायचं असेल तर ते करू शकता. आणि मेन थिंग, 2 वीक लेक्चर नाही झाले आपल्या जून मध्ये, त्यामुळे आय थिंक 14 लेक्चर्स अपलोड आहेत, राईट? 14 की 12 मला आता आठवत नाही. सो 15 आणि 16 नंबरचं लेक्चर अपलोड करायचं बाकी. ओके, 14 व्हिडिओज आहेत सर. 14 आहेत ना, मग बरोबर. 15 आणि 16 अपलोड करायचं बाकी आहे, ते मी आज करेन. ओके सर. तुम्हाला एनी टाइम रिवाइज वगैरे करू शकतो तुम्ही. चालेल. ठीक आहे, Hello, sir. एंड करू. हा हा, हा सर, मागच्या लेक्चरला फक्त पेपर डिस्कशन झालं होतं ना? पेपर मधलेच कोड आपण डिस्कस केले होते आणि अरे आज स्टार्ट केले आपण. बाकी काय नसून झालं मागच्या लेक्चरला? नाही, नाही sir, फक्त पेपर सॉल्व्ह करून घेतले आपण. ओके सर. मे बी हो, काहीच. ठीक आहे, करू का इथून डिस्कनेक्ट? बाय सर. Bye, चलो sir. बाय. मी Bye, sir. ओके, मला डाऊट नाही असं मी करतोय अज्युम आणि एंड करतोय तुम्ही. बाय सर. बाय.